आज इथे भारतीय धम्म संघाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत धम्म चळवळ हा विषय धम्म देसनेसाठी ठेवलेला आहे. भारतीय संविधानात स्त्रीला व्यक्तिपणाचा दर्जा देऊन तिच्या विकासाच्या सर्व वाटा खुल्या करून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याच विचारधारेतील अन्य सारे महामानव या सर्वांच्या प्रती मी सुरुवातीला ऋण व्यक्त करते. या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणारे भारतीय धम्म संघाचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष प्राध्यापक अशोक चोगावकर सर, उपाध्यक्ष डॉक्टर कुरणे सर, सचिव माननीय दिलीप कांबळे सर, खजिनदार महाबोधी पद्माकर सर, संघमित्रा संघाच्या सगळ्या भगिनी, माझ्या समोर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, भारतीय धम्म संघाचा आज 25वा वर्धापन दिन आहे. धम्म संघाची कोल्हापूर शहर ते देश पातळीवरील वाटचाल लक्षात येते. हिंदू संस्कृतीमध्ये या देशात स्त्रीला सन्मान दिला जात होता. मातृसत्ता पद्धती होती या देशाची. पण ही जी संस्कृती आहे, स्त्रीला सन्मान देणारी संस्कृती, ती संस्कृती आर्यांच्या आक्रमणाने नष्ट केली आणि मग तिथे पुरोहिताच्या अधीन असलेला, देव केंद्रीभूत असलेली आणि स्त्री ही पुरुषाच्या अधीन अशी व्यवस्था असलेली, म्हणजेच ज्याला आपण पितृसत्ताक ब्राह्मणी व्यवस्था असं म्हणतो, तर ही पितृसत्ताक ब्राह्मणी व्यवस्था इथे त्याने लादली. आता या गोष्टीसाठी पहिला जो विरोध झालेला आहे या देशामध्ये, पहिलं जे बंड या देशामध्ये केलेलं आहे या ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्ध, ते तथागत बुद्धाने केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जागं केल्यानंतरची ही जी साहित्यिक क्रांती आहे, त्या साहित्यिक क्रांतीला आपण विद्रोही साहित्य असं नाव देतो. मी बुद्धांचा विद्रोह सांगताना ही गोष्ट याच्यासाठी सांगितली की बुद्धांचा विद्रोह हा विधायक विद्रोह होता. आपल्याला विघातक विद्रोह नाही करायचंय, विघातकतेची कास नाही धरायची. आपल्याला विधायक विद्रोह हवा की ज्या विधायक विद्रोहाने आपण एक गोष्ट नाकारतो तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीची अशी दुसरी गोष्ट तिथे उभी करतो, दुसरा आपण पर्याय देतो. तर अशा पद्धतीने बुद्धाने त्यावेळी हे जे ब्राह्मणी पितृसत्ताक समाज व्यवस्था आहे, त्या समाज व्यवस्थेच्या विरुद्ध विधायक विद्रोह केला पहिले बंडखोर जगातले तथागत बुद्ध. आणि अशा पद्धतीने त्याने विधायक विद्रोहाच्या माध्यमातून इथली परिस्थिती बदलली. बुद्धाने समोरच्या व्यक्तीच्या परिवर्तनावर विश्वास ठेवला आणि यातून या देशात धम्म संस्कृती रुजलेली आहे, ज्याला परवाच अतुल भोसेकरांनी असं विधान केलं की या देशात म्हणजे जगातली जर का पहिली संस्कृती कोणती असं आपण म्हणू तर ही बुद्धांची संस्कृती. म्हणजे जर का बुद्ध काळातलं वजा केलं तर या देशामध्ये संस्कृती नावाची गोष्टच अस्तित्वात असणार नाही. तर ते खरंच आहे. म्हणजे बुद्धाने ही जी ज्याला आपण धम्म संस्कृती असं म्हणतो, या पद्धतीने धम्म संस्कृती या नावानेच ती ओळखली गेली पाहिजे. आधुनिक काळात जागतिक पातळीवर ज्याला युटोपिया नावाने एका संस्कृतीची ओळख केली जाते, म्हणजे कल्पितादर्श. ही जी कल्पितादर्शाची संकल्पना आहे, ती संकल्पना पहिल्यांदा संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा बुद्धांच्या संस्कृतीतून सुक्कवती या दृष्टिकोनातून दिसते. सुक्कवती म्हणजे सर्वांना मुक्तीचा अनुभव देणारी आनंदमयी भूमी. आणि ही संकल्पना तथागताने सांगितलेली आहे. तथागताने अशा प्रकारची भूमी निर्माण करण्यासाठी व्यक्ती पातळीवर परिवर्तन करण्याचं काम केलं आणि यातून त्याने सामूहिक परिवर्तनाच्या प्रक्रियेवर भर दिला. बुद्धांचं हे जे तत्वज्ञान आहे समाजात मोठ्या प्रमाणावर हे स्वीकारलं गेलं. त्यांच्या निर्वाणानंतर सुद्धा पुढे अनेक वर्ष समाजावर त्याचा प्रभाव राहिला
पुढे इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये मोठ्या साम्राज्याचे अधिकार हाती असलेल्या सम्राट अशोकाने हे तत्वज्ञान प्रत्यक्षात आणलं आणि सम्राट अशोकाने हे बुद्धांचं तत्वज्ञान शिलालेखातून लिपिबद्ध करून आणि शिल्पांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं. जवळजवळ 1200 वर्षे या तत्वज्ञानाचा प्रभाव भारतभूमीवर होता. 8व्या शतकापासून म्हणजे शंकराचार्यांच्या हिंदू संकल्पनेच्या प्रचारापासून जो मुळात ब्राह्मणी धर्म आहे त्या धर्माचं वर्चस्व राहावं म्हणून ब्राह्मणाने केलेल्या कटकारस्थानापासून ते बौद्ध भिक्खूंच्या कत्तली करण्यापर्यंत आणि बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास जिथे होत होता त्या नालंदा विश्वविद्यालयाला आगीच्या खाईत नष्ट करण्यापर्यंतची क्रौर्याची परिसीमा गाठली ही बौद्ध संस्कृती नष्ट करण्यासाठी. आणि अखेर हा धम्म इथून हद्दपार करण्यात त्यांना यश मिळालं. म्हणजे आमच्या सावित्रीबाई फुलेंची कवितेतल्या 2 ओळी आहेत की बहुत भांडणे बुद्ध ब्रह्मात झाली, जयाची ध्वजा ब्रह्मे मिळाली. आणि मग त्या वर्णन करतात त्यांचं 52 कशी सुबोध रत्नाकर आहेत त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे इराणी आर्य इथे आले तिथून ते अगदी इंग्रजांच्या आगमनापर्यंतचा असा तो 52 कडव्यांची कविता आहे. त्या 52 कडव्यांच्या कवितेमध्ये इतका सगळा पट सावित्रीबाईंनी मांडलेला आहे. इराणी आर्यांच्या आगमनापासून ते इंग्रजांच्या आगमनापर्यंत म्हणजे इंग्रज इथे आहेत आणि ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला तिथपर्यंत. शिवरायांचं वगैरे सगळं छान आहे ते वाचायला. मी आता त्याच्यावर जे काम केलं सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा त्याच्यामध्ये डिटेल आहे ते. तर त्यामध्ये त्यांनी याचं वर्णन असं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही आपली संस्कृती नष्ट करण्यामध्ये यांना यश मिळालेलं आहे. बुद्धाला हद्दपार केलेलं आहे. आणि मग हा जो बुद्ध या देशामध्ये पुन्हा उगवला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोध घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माची पुन्हा भारताला ओळख करून दिली. 14 ऑक्टोबर 1956 या अशोक विजयादशमीच्या दिवशी जाहीरपणे ही धम्म संस्कृती बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह स्वीकारली. त्याआधी बाबासाहेबांनी भारतीय संविधानात बौद्ध संस्कृतीतील मानवतावादी मूल्यांची प्रतिस्थापना करून या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या पंचसूत्रीचा पाया असलेलं संविधान दिलं. विज्ञान निष्ठा, पर्यावरणाचं रक्षण या मूलभूत कर्तव्यांचा समावेश असलेलं यातील लोकशाही मूल्य म्हणजे या देशाला बाबासाहेबांनी दिलेली संविधान संस्कृती. आणि ही संविधान संस्कृती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ती या देशातली प्राचीन धम्म संस्कृतीच आहे की पूर्वाश्रमीचा जो अस्पृश्य मानला गेलेला समाज होता तो समता, स्वातंत्र्य या मूल्यांपासून पूर्णपणे वंचित होता. भारतीय समाज व्यवस्थेने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण करून दिलेलं होतं आणि या न्यूनगंडातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, विषमतेच्या गर्तेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या प्राचीन धम्म संस्कृतीची त्यांना प्रथम ओळख करून दिली आणि त्यांच्यातील स्वाभिमान जागृत करण्याला बाबासाहेबांनी प्राधान्य दिलेलं आहे. शूद्र म्हणून न्यूनगंड, त्याच्यात अजून अस्पृश्य म्हणून न्यूनगंड बाहेर फेकलं होतं. स्त्री म्हणून न्यूनगंड, त्यात अजून अस्पृश्य समाजातली स्त्री म्हणून अजून न्यूनगंड. आणि ह्या न्यूनगंडातून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात प्रथम ही जी प्राचीन आपली धम्म संस्कृती आहे, बघा तुमची संस्कृती किती उज्ज्वल होती, बघा तुमची संस्कृती किती छान होती. तुमची संस्कृती म्हणजे काय गळ्यात गाडगा आणि पाठीला मडकं, पाठीला झाडू ही संस्कृती नाही, निघा त्याच्यातून, हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देहुरोड येथील बुद्ध विहारात खास रंगवून आणलेल्या बुद्धांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करताना काही गोष्टी सांगितल्या, निक्षून सांगितल्या. तिथे 40,000च्या वर उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर बाबासाहेबांनी जे भाषण केले ते फार महत्वाचं आहे. बाबासाहेब यावेळी म्हणाले की या देशात 1200 वर्षानंतर बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला म्हणून आपण धन्यता मानली पाहिजे की पहिले विश्वविद्यालय बौद्ध लोकांनी स्थापन केले. ही आमची संस्कृती, आपला ऊर अभिमानाने भरून यायला पाहिजे. नालंदा विश्वविद्यालयात 13,000 विद्यार्थी व 1,000 अध्यापक होते. ब्राह्मणी धर्म हा त्यावेळी एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाख्यातून त्याचा बचाव झाला.
बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणांची कारस्थाने चालू होती, त्यामुळे तो खाली पडला. थोडक्यात बाबासाहेबांना असं म्हणायचं की बुद्धांचं जे घर होतं, मजबूत घर होतं सम्राट अशोकापर्यंत, अशोकाच्या राज्यापर्यंत, तर हे जे मजबूत घर होतं ते या सगळ्यांनी कारस्थान करून मोडून तोडून टाकलं, विध्वंस करून टाकलं त्याचं. आणि मग बाबासाहेब याच भाषणामध्ये पुढे असं म्हणतात की आपण मोडके घर पुन्हा बांधतो, त्याला नवीन पत्रा टाकतो, छप्पर नवीन बसवतो, म्हणजेच आपण त्या घराचा जीर्णोद्धार करतो. तर बाबासाहेबांनी या घराचा खऱ्या अर्थाने जो जीर्णोद्धार केला तो 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी, आणि आपल्याला या दिवशीची धम्मदीक्षा दिली, म्हणजेच नवीन पत्रा, नवीन छप्पर टाकलेलं बुद्धांचं घर दिलं. हे घर आपण स्वीकारायला पाहिजे. नवीन पत्रा, नवीन छप्पर टाकलेलं हे घर आहे. बुद्धांच्या निर्वाणानंतर बुद्धांचं जे मूळ घर आहे ते महायान, हिनयान, वज्रयान अशा वेगवेगळ्या पंथांच्या विचारसरणीने थोडं बदललेल्या स्वरूपात जगाला परिचित झालेलं होतं. म्हणजे आज सुद्धा आपण बुद्धांची भूमी म्हणून म्यानमारला जातो, ब्रह्मदेशात जातो, थायलंडला जातो, तर तिथे अंधश्रद्धा आपल्याला दिसतात. म्हणजे मी एक मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या 3 देशामध्ये ते जोडपं गेलं होतं आणि त्यांच्या त्या पुस्तकाचं मी शब्दांकन केलेलं आहे. तर ते अनुभव सांगत होते मला. ते एक अनुभव त्यांनी असा सांगितला की त्या इथे मला वाटतं थायलंडचा अनुभव त्यांनी सांगितला की घंटा बांधलेल्या होत्या काहीतरी असं छोटे छोटे ही मडक्यासारखी अशी, आणि मग नाणी टाकायला सांगितले होते. हातात म्हणे नाणी दिली जातात आणि ती टाकायला सांगतात. ती नाणी पहिल्या त्या छोटी मडकी अशी टांगलेली, त्याच्यामध्ये पहिल्या मडक्यातून टाकून शेवटच्या मडक्यापर्यंत ती नाणी जर का पुरली तर त्याचा अर्थ तुम्ही पुण्यवान आहात. तर अशा पद्धतीचा हा जो बौद्ध धम्म, म्हणजे आपण किती आनंदाने त्या देशांना भेटी द्यायला जातो ना, तिकडच्या मूर्ती वगैरे बघून किती हरकून जातो ना आपला जीव. पण तिथे हे असं आहे. किंवा एकदा त्या मला वाटतं SNTT मध्ये झाली बरीच वर्ष तिथे एक डॉक्युमेंटरी दाखवायला एक विद्यार्थिनी आली होती. 2 बाजूला ह्या स्त्रिया, म्हणजे भंतेजी चाललेले आहेत चारिका करायला, 2 बाजूला स्त्रिया असतात आणि त्या स्त्रिया आपल्याकडचं दान भंतेजींनी द्यावं, भोजनाचं किंवा अजून काय, ते भंतेजींनी घ्यावं म्हणून त्या जीवाचा आटापिटा करत आहेत. आणि त्यांची मुलाखत जेव्हा ह्या बाईने घेतली, डॉक्युमेंटरी करणाऱ्या बाईने, त्यावेळी त्या बायांनी या डॉक्युमेंटरी करणाऱ्या बाईला असं सांगितलं की आमचं दान जेव्हा खुशीने स्वीकारलं जातं भंतेजींकडून, तेव्हा मग पुढच्या जन्मात आम्हाला बाईचा जन्म मिळणार नाही, अशी आमची समजूत आहे. आता हा कुठला बौद्ध धम्म आहे? बरोबर ना? बाबासाहेबांनी ज्यावेळी आपल्याला बौद्ध धम्म दिला त्यावेळी बाबासाहेबांनी किती विचार केलेला आहे. सगळ्या धर्मांचा अभ्यास तर केलाच बाबासाहेबांनी, पण विविध देशातून जो बौद्ध धम्म आचरणात आणला जात होता धर्माच्या स्वरूपामध्ये, त्याचा सुद्धा बाबासाहेबांनी अभ्यास केलेला होता. आणि मग आपल्याला आपल्या देशातल्या या माझ्या बांधवांना जेव्हा हा मी धम्म देणार तेव्हा तो शुद्ध स्वरूपात मला द्यायला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, हे बाबासाहेबांनी स्वतःचं कर्तव्य मानलेलं होतं. तर आपण जो बुद्धांचा वारसा मानायला हवा, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा परिचित करून दिलेला, ज्याचा पाया विज्ञानवाद आहे, ज्यामध्ये अंधश्रद्धा नाहीये अजिबात, औषधाला सुद्धा नाहीये अंधश्रद्धा. तर असा विज्ञानवादाचा पाया असलेला, विज्ञानवादी, माणसाला माणूस म्हणून ओळखणारा, आत्मा, पुनर्जन्म, दैव नाकारणारा, अशा पद्धतीचा हा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला परिचित करून दिलेला आहे.